आम्ही गेले साल टेंडरला शिंदापळ शेलं होतो. तर टेंडरमा आम्ही तिघही बापीले एके हारी होतो. पण हा मग तठून निघाला तसे हॉटेलवर गेला नाशिकला. हॉटेलवर गेला मग आम्ही दोघंच बापीले मग तठं राहता त्यांनी 10 दिवस काम केला न नाताळचा समय असा नजीक आला आपले. એટલે हा काय रिचार्ज मारायला जात होता तसे खांदीहरचे पोसेची एक मोटरसायकल घेन तिघं बसून तेवर जात. એટલે अचानक पिकअप एक भरमसाठ फास आली. तसे मग येणे हाही स्पीडवरच हवा आणि तोही स्पीडवरच होडेन. मग आणि जेमे ते मग गाडी कंट्रोल करून आणि तसे काय ॲक्सिडंट होऊन आणि तसे काय कधीच असा ॲक्सिडंट होईल व्हायचा. पण मला रातचे 11 वागे फोन केला हे तर हो एकदम व्यवस्थित बोल कायच निबेसा हो असा मला काहीच नाही होईल असा मला यांनी ठकला काहीच नाही मला सांग होईल. आणि मला मी शोधला फोनवर काय तुला कशी सिरियस आहेस काय कसा काय आहेस. तर यांनी मला असा सांगला काय मी शिवीर हॉस्पिटलमा नाशिकचे आहो. मग असा सांगला होड्यान मग तरी हो व्यवस्थित बोल. मग मला काहीच टेन्शन नाही. मग मी अजून पासा निघून गेलो. रातचे 2 वाजलं मी सपन पाहलान उठलो असा उफडांज उठलून. मग मला विचार आला काय यांनी मला शिवीर हॉस्पिटल सांगला म्हणजे हे साधा काम नाही आहे. याला वधारच इजाग्रस्त आहे. मग तठून मला निजच नाही लाग. मग सकाळी कधीच उठून मी 3-1 वाजता उठून इथं फुकून बसलून मग तठं कधीच उठून बसत हिऊ लागत. तसे हे आमचे दाजी नसी होती तर मी 5 वागे असा सांगला आहे असून असा होईल आहे तर मला निज नाही लाग असा मला जायच लागल कधीच. तर मग तठून मी आलो ताव तो हो शिविरमाथून पाटप बांधून आणि अजून तठं रूमवर येऊन राहील. मग याचा पाय बांधून मी आहे तर अठूनचा आखा कातडी तुटेल असा तुटेल. એટલે फ्रॅक्चर नाही होईल. नाताळ 11 दिवस राहिलं आणि नाताळची 11 तारीखेच मीटिंग भरली तारीख फिक्स कराय आपल्या घोटणची. तर तठं ते सभामा मी उठून विनंती केली काय अठला नाताल तर पाहून नाही शक पण माझ्या मंडळीचा नाताल त्यांनी व्यवस्थित पाहला पाहिजे आणि बेस झाला पाहिजे. तर 11 दिवसातने 12वे दिवशी आम्ही 12वे काय 13वे दिवशी आम्ही नाताळ ठरवला. तर हो नाताल दादा बनवून त्यांनी कार्य निभावला. मी देवला विनंती करेल काय मी मीटिंग करीन असा. तर याच्यासाठी ही मीटिंग मी ठेवेल. त्याची एक अजून एक दुसरी अशी आहे काय हो निटावला रोग तसे तेच समय मी आठवड्याभर मग मला तकलीफ झाली पथरीची. मग मला दाजींनी नाशिक रोडला हिंडवला आखेच दवाखान्यात हिंडवला. मग दवाखाना केला तर नाहीच. पण इकडं आपले जंगली जडीबुटी केली तरी मला नाहीच. मग सेट आहे तर तठं हे दाजीला सांगत बाळू सांग तुझ्या मेहून कवापासून औषधा खातोय गोळ्या खातोय जेलं झालाय काय. मग यांनी त्याला सांगला त्यांनी मग फुकटचा औषध मला आणून दिला. तर ते 3 भरणातच माझा त्या दुःख निटावला आणि देवला आभार देवला मी स्तुती मानतो. तसंच अजून त्याच्यानंतर औंद आहे तर आमचे बाल 1 वर्षपासून पोट दुखाची बिमारी तर हुया मला काहीच सांगेल नाही. पण गोपाळ भाईचं मीटिंग होती ते दिवस त्याला पोटात पुष्कळ दुखून आला. मग हे एक बारीक पोसायला मी सांगला काय तू त्याचे संगतीच रही आणि याला मी गोळ्या आणून खावाडल्या मेडिकलवरून. जिरूक बेस झाला काय तू मीटिंग मा घेऊन ये आपली प्रार्थना करू. मग त्याला बोलवला आणि प्रार्थना करवली आणि त्याचे नंतर त्याला मी दवाखान्यात नेला आणि दवाखान्यात ऑपरेशन झाला. तर ऑपरेशन झाला तर त्याला पुष्कळ मोठा ऑपरेशन झाला असा. त्याला डॉक्टरांही काम पण करायला नाही लावेल. तरी आम्ही याला ऑपरेशन होऊन आणि ऑपरेशन झाला 11 वागे शिरवेल तर मला 4 वागे बोलवला. तर अख्खं पेशंट आलं जेवढं आम्ही हॉस्पिटलमा माझे देखत जे ऑपरेशनचं नियेल ना अख्खं आलं. पण हाच नाही अंज मला बोलवजच नाही IC रूममा.
तर मी एकदम माझे धाकधुकेतच काय कधो मला बोलवलं कधो मी तठं मिळाय जाऊ तेव्हा तर 11 वाजेपासून तर 4 वाजे मग मला बोलवलं काय देवराम भाईना सगळा कोण शे तर मी फट देऊन गेलो तेव्हा तर मला हो करत माझे देखत सांगत हे ऑपरेशन करेल हे मरेल आणि जितो आले मी सांग होसा नाही ते हे मन बेहोश करेल तर ह्यांची जराक सुस्ते नाही येईल तर ते तुला म्हणत असा समज मग ऑपरेशन करून काढला त्यावर 2-3 दिवस मग राखला आणि व्यवस्थित बिल बनवून दिला तर 9,77,000चा बिल बनवला आणि वरहून भाड्याला 300 रुपये दिलं मग देवला आभार देवलो स्तुती आणि पासा आम्ही 4 फेऱ्या गेलो आम्हाला बोलवेल तर बाकीचे खल आहे ना कोणाखल 2500 रुपये केस पेपर काढाय घ्यायचं तर कोणाखल आहे तर 1500 अमुक 250 पण मापल 1 रुपया नाही केस पेपरचा घेतला मगून देवला आभार त्याचे पासळ आहे तर आयाला बिमारी झाली TBची बाकीच्या मंडळीला माहीत आहे जराक इकडं जायला होती ते तिकडं बिमार पडली मग तिकून आली तसे मग तिला TBची असर झाली ते तिचेपासून ते TB तेही आता बेस आहे पण अजून तिला नसचा दुखावा आहे आणि तीही व्यवस्थित आहे आणि अजून पण त्याच्यानंतर माझी गाडी ही युनिकॉर्न तीही आताच सुटी झाली मगून देवला आभार आणि मी एक त्याच्यानंतर चांदलेचा प्रोग्राम गोठवला चांदला व्यवस्थित झाला मगून देवला आभार देवलं स्तुती हीच माझी विनंती होती मगून ती मी मीटिंग ठेवली.